Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. हा परिचय जुना जरी असला तर त्यांच्या कार्याची ओळख म्हणून मित्र, परीक्षा ही मतदाराची आहे, परीक्षा उमेदवाराची नाहीये. 50-75 वर्षामध्ये जर आम्ही ही सगळी स्पर्धा पाहिली तर ती धर्म आणि जातीची आहे. जातीच्या आणि धर्माचे गणित सगळे आम्ही पाहतोय. प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने मांडत असतं. मी तुम्हाला खास करून सांगतोय, बच्चू कडू जेव्हा पहिल्यांदा उभा राहिला तेव्हा त्याच्या बाजूने पक्ष नव्हता, त्याच्या बाजूने कुठल्याही धर्माचा झेंडा नव्हता, कुठलाही पाठिंबा नव्हता, दिल्ली मुंबईचा नेता नव्हता. होता तर आपल्यासारखी जनता होती, म्हणून बच्चू कडू 4दा निवडून आलेला आहे. हे जर एका मतदारसंघात होऊ शकतं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एक कार्यकर्ता म्हणून आम्ही का निवडून देत नाही, हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार. तुम्ही आम्ही सगळेजण जर आम्ही पाहतोय धर्म आणि त्या धर्माचे झेंडे घेऊन जर मत मागायला निघालो तर ज्या माझ्या माय बहिणी अजूनही त्यांना घर नसेल, ज्यांना मजुरीची मजुरी भेटत नसेल, ज्या शेतकऱ्याला अजूनही भाव भेटत नसेल आणि त्याच्या समोर जर आम्ही झेंडे उभे करून जर मत मागत असाल तर ते हात छाटण्याची वेळ खऱ्या अर्थानं या निवडणुकीत आम्ही दाखवली पाहिजे. मित्र, योगायोगानं शिलाई मशीन हे चिन्ह आपल्याला भेटलं. निलेशजी, शिलाई मशीन म्हणजे कामगाराचं प्रतीक आहे. ते शिलाई मशीन चालू नाही तर तुमच्या अंगावरचे कपडे सुद्धा तुम्हाला धड घालता येणार नाही. आणि जे कपडे घालतो ना ते शेतकऱ्याचं प्रतीक आहे. दोघे जर थांबले ना तर मी सांगतोय नंगे फिरावं लागेल अशी अवस्था आहे. आम्ही पाहतोय का एक कपडा जो आमचा शेतकरी लाख मेहनत करून, रात्रीचा दिवस करून, दिवसाची रात्र करून, रक्ताचं पाणी करून, मित्र, काळ्या मातीत आम्ही पाहतोय पांढरं सोनं निर्माण करतं. त्या शेतकऱ्याचं काँग्रेसवाल्यांनी भलं केलं नाही, त्या शेतकऱ्याचं भाजपवाल्यांनी पण भलं केलं नाही. आणि म्हणून खऱ्या यासाठी आम्ही एक तिसरा उमेदवार म्हणून त्या लोकसभेत पाठवण्याची गरज आहे. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर. मित्र, आपण पाहतोय या सगळ्या रणधुमीमध्ये 1000 रुपये भाव कापसाच्या भावाचे कमी झाले. मला अचंबा वाटलाय का इकडे निवडणूक चालू आहे आणि कापसाचे भाव 1000 रुपयाने कमी होत आहे. तरी शेतकऱ्यामध्ये संतापाची लाट का नाही? कारण त्याच्या डोक्यात निळा, भगवा, हिरवा घातला आहे. निवडणूक हे निमित्त आहे. निवडणूक हे मुद्द्यावर झाली पाहिजे, धर्म आणि जातीवर होता कामा नये. जे आमच्या हक्कावर, आमच्या वेदनेवर होणं गरजेचं आहे आणि हल्ली ते दिसत नाही. मी जेव्हा लोकसभा अमरावतीच्या निवडणूक लढत होतो तेव्हा लोकांना सांगत होतोय का तुमचं मत जात म्हणून पाहिजे नाही, तुमचं मत आम्ही धर्म म्हणून पाहिजे नाही, तर तुमचं मत शेतकरी आणि शेतमजूर जर दिलं तर आम्ही निवडून आल्याशिवाय राहणार नाही, असं आम्ही खणकावून सांगत होतो. मित्र, या निवडणुका जेथपर्यंत मुद्द्यावर होणार नाही तोपर्यंत सामान्यातला सामान्य माणूस खऱ्या अर्थानं आनंदित होऊ शकणार नाही. गॅरंटी तर खऱ्या अर्थानं आमच्या दिव्यांगाला पाहिजे. आमचा आमदाराचा पगार 5 महिन्याच्या आत होते, 5 तारखेच्या आत होतं आणि दिव्यांगाचा पगार 3 महिने होत नाही. आदिलशाही बरी का निजामशाही बरी असं मनाची वेळ आली.
साधा आमच्या तुमच्या पालघरमध्ये जो आदिवासी MRHS वर कामावर जातो रोजगार हमीवर, त्याचे पगार 4 महिने निलेश भाऊ झाले नाही. एकही खासदार बोलायला तयार नाही आहे. मग आम्ही खेड्यातल्या काम करणाऱ्या माणसाचे दुःख ते जर त्या संसद मध्ये मांडत नसल आणि झेंडा घेऊन मत मागायला येत असल तर निर्णय तुमचा आहे, बटन कोणाची दाबाची म्हणून. आम्ही एवढं जर लक्षात घेऊन काम करत नसणार, काल परवा आम्ही जेव्हा माझ्या मित्र आमच्या कार्यकर्त्याच्या घरी गेलोय, त्या झोपडपट्टीत जेव्हा फिरत होतोय तेव्हा पाय पसरा एवढे घर नाहीये. मला वाटलं गावापेक्षा शहरातले बरे असणार, पण 75व्या वर्षामध्ये घर भेटू शकलं नाही. या मुंबई कल्याणमध्ये 6 ते 7 लोक आजही फुटपाथवर झोपतोय, त्याची कोणाला फिकर नाही. 75व्या वर्षामध्ये जर आम्हाला घर झालं नसल आणि तरी आम्ही चिडत नसणार, जाती धर्माच्या नावावर तो राग जर आम्ही दाबून टाकत असणार तर आमच्या सारखे नालायक कोणी नाही. आम्ही हा बदल करणं गरजेचं आहे. मित्र, 6000 एकर जमीन या मुंबई कल्याण मधली फक्त 6 लोक जोडाय. 34,000 एकरवर ही मुंबई स्थापित झाली, ही बसली, आणि त्याच्यातली गोदरेजची जमीन फक्त 3000 एकर आहे. मी जेव्हा सभागृहात बोलतोय तेव्हा सगळे मंत्रिमंडळ आणि मंत्री लोक खाली मान करून फक्त आवाज ऐकत असतात. त्या हाकेला आवाजाला आवाज देणारा माणूस सुद्धा सभागृहात सापडत नाही. याचं कारण आहे जात आणि धर्म आणि पंथ. ही सगळं तोडायचं असेल तर असेच नौके उमेदवार ज्यांनी प्रचंड काम निलेश सांबरेंनी ज्यांच्या या भागात केलं, मी स्वतः साक्ष आहे. उगाच काही त्यांच्या प्रचाराला आलो नसतोय. एक प्रचार सभा केली राजू शेट्टीची, आणि माझ्या अमरावती नंतर दुसरी प्रचार सभा फक्त निलेशजी सांबरे यांची केली आहे. दुसरं काही कारण नाही आहे. लढणारी फौज कानाकोपऱ्यातून एक एक जरी तयार झाला तर काम करणारा, कष्टकरी करणारा खऱ्या अर्थानं माणूस आम्ही पाहतोय सुखानं झोप घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्याकडून सगळ्यांना विनंती करतोय, आम्ही किती आहो हे महत्वाचं नाही, आम्ही कसे आहो हे फार महत्वाचं आहे. वेळात वीर दवळले 7, 4 लाख फौजेवर जेव्हा 7 सैनिक घेऊन जाऊन पडतं तेव्हा शिवबा सांगून देतोय का तुझे 10 लाख एका इकडे, माझे 7 तुला उरून पुरल्याशिवाय राहणार नाही. या दिमाखानं आम्हाला समोर जावं लागल. लढाई जिंकणं महत्वाचं आहे, हारण्याचा ठपका लागू देऊ नका. काम करणाऱ्याच्या पाठीमागे जर हार नशिबी आली तर काम करणारा कार्यकर्ता दफन झाल्याशिवाय राहणार नाही. काम करणारा कार्यकर्ता जिवंत राहिला पाहिजे, ह्या खऱ्या तर तुमच्याकडून अपेक्षा आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती करेल का निलेशजी सांबरे जे 20 तारखेला होणार तुमचं आमचं जे काही मतदान असेल, लोकशाहीच्या माध्यमातून ही चळवळ आम्हाला उभी कशी करता येईल. आम्ही पाहतोय 10 आंदोलनाची ताकद एका मतदानात आहे, आणि ते मतदान ज्या दिवशी कामावर, हुद्द्यावर, मुद्द्यावर होईल त्या दिवशी चित्र बदललेलं असेल. आम्ही 20 वर्ष बच्चू कडू सातत्यानं लढतोय. कुठल्याही पक्षाचा पाठिंबा या 20 वर्षात बच्चू कडूंना कधीही घेतला नाही. कधीही कुठल्याही नेत्याला बोलावलं नाही, कोणत्या हिरोला बोलावलं नाही, हिरोईनला बोलावलं नाही. आम्हीच सगळे काही होतोय. बच्चू कडू कार्यकर्ता होता आणि नेता पण होता आणि उमेदवार पण होता. मित्र, या लढाई जिंकता येतं फक्त तुमच्या मंडळात ताकद आणि मनात खऱ्या अर्थानं विचाराची गरज आहे. डोक्यामध्ये एक विचार घेऊन आणि मनगट मजबूत केले तर अशा अनेक निवडणुका जिंकता येईल. माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता त्या कल्याणले सभा होतोय. निलेशराव, मी 7 वर्ष विदाऊट तिकीट गेलो या रेल्वेमध्ये. 7 वर्ष तिकीट नावाची गोष्टच पाहिली नव्हती आम्ही. विधानसभेत निवडून आल्यावर डायरेक्ट एसीचा डब्बा भेटला, तोही विदाऊट तिकीटचा, कारण ते पैसे सरकार भरतंय म्हणून पैसेच भरावे लागले नाही. पेशंटला यादाची सोय नाही म्हणून आम्ही पाहतोय खिशात पैसे नाही पण त्याचा जीव असला पाहिजे म्हणून विदाऊट 7 वर्ष प्रवास केला.
8 वेळा आम्ही या जेलात अंदर राहिलो विदाऊट तिकीटच्या नावानं, पण काम सोडलं नाही. 350 गुन्हे दाखल आहे अंगावर, पण अजूनही डरकावल्याशिवाय राहत नाही. सत्ता कोणाची असू दे, कोणी कितीही मोठा असू दे, नेता आमचा बाप होऊ शकत नाही, शेतकरी आणि मजुराचा आमचा मायबाप होऊ शकतं. हे ठणकावून आम्ही सांगत असतोय. आणि मग हे ठणकावून सांगणारे माणसं आता कमी होत चाललंय. जे आहे ते वाचवा, त्याला ताकद द्या, मजबूतीनं समोर या. आणि मला वाटते 20 तारखेला शिलाई मशीनवरचं बटन दाबा अशी विनंती करतो आणि इथं 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.